बुला दिया मगर जाने का नहीं. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा केला तसंच क्रिकेट, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, ज्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता, ज्या खेळापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि तोच खेळ क्रिकेट. क्रिकेट म्हणजे पॅशन आहे, क्रिकेट म्हणजे स्पिरिट आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे शिकाडी आहे, क्रिकेट म्हणजे मेहनत आहे, क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आहे आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष आहे. मॅच होती स्टार्ट. पहिला बॉल हुक केला बॅकवर्ड केले क्रिकेट मध्ये, वाघाची दाढ फोडला बाद. पहिला बॉल झाला 4 चौकार. पहिल्या बॉलवर आले 4. क्या बात आहे. जैसी नसीहत वैसा धमाका. धमाकेदार बॅटिंगला सुरुवात मॅच मध्ये होत असताना आपण पाहतोय डबलबाजी टीमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर चढवलेला हल्ला बॉलर शुभमच्या विरुद्ध 4. कल्पेशच्या बॅटमधून आले 4. दिमागदार आयोजन, शिस्तबद्ध क्रिकेट, अचूक निर्णय, निसर्गरम्य वातावरण आणि क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ आज केला होता. 28 शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड करण्यासाठी तमाम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर कल्पेशच्या बॅटमधून आले 4. खऱ्या अर्थाने आत्मविश्वास जणू काही धुनावलाय, घरनं शेट घेऊन आलाय बॅटर कल्पेश. नेक्स्ट बॉल आता मात्र पाहू शकाल टॉप एज आणि दुसऱ्या बॉलवर टीट पॉट टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना बॉलर शुभमने घेतली दुसऱ्या बॉलवर विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर रोशन. पहिल्या बॉलवर 4 धावा नक्की आल्या होत्या कल्पेशच्या बॅटमधनं. असं वाटलं होतं की चांगली पारी नक्की या मॅच मध्ये तो केली, परंतु दुसऱ्या बॉलवर शुभमने केलं कमबॅक आणि घेतली कल्पेशची विकेट. इन ॲट नंबर 3 वर जबाबदारीने खेळ करण्यासाठी सज्ज रोशन. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता. आता 3 बॉल फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल, धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 डबल बॉडी टीमची आणि 1 विकेट लॉस. पहिल्या बॉलवर सुरुवात चांगली झाली होती डबल बॉडी टीमची आणि त्यानंतर चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करत असताना बॉलर शुभम. सूर गवसला नव्हता, आता सूर मात्र गवसला या मॅच मध्ये. थोडासा बॉल पडल्यानंतर खाली राहिला आपण पाहिलं विकेट मधनं. एक सिंगल आता काढली जाईल बॅटरच्या माध्यमातून. भागीदारी करण्याचा प्रयत्न नक्की होईल. 5 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतील. 4 बॉलचा खेळ समाप्त. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा. और क्रिकेट है, मेहनत नहीं करेगा तो आगे कैसे बढ़ेगा. मेहनत तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करावी लागेल. पुन्हा एकदा इनरेश पाहू शकाल. यष्टीरक्षकाकडे बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची बॉलिंग आता. अप्रतिम बॉलिंग करत असताना बॉलर शुभम. 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर 1 विकेट लॉस. कल्पेश आतापर्यंत झालेत बाद. शेवटचा बॉल अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. तोपर्यंत 2 धावा. 2च्या मैदानी 6 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर 1 गडी बाद. रनर 11 डबलबाडी. थोडं स्पीडअप करा. लगेचच न्यू बॉलर बॉलिंग मार्क पर सज्ज व्हा. वेळेचं बाण थोडस असू द्या. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी. थोडंसं बाण वेळेचं आपण असू द्या. लगेचच मॅच स्टार्टअप करायचं आहे. न्यू बॉलर लगेचच बॉलिंग मार्क पर सज्ज व्हा. अजून 18 बॉल पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा खर्च केलेत बॉलर शुभमने. पाटण तालुका रहिवासी संघ दिवा काशीनाथ साळुंके हे उपस्थित राहिलेत. त्यांचंही आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या पंचाने जरा. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर राजा.
ट्रॅकिंग वर बॅट रोशन राजा आणि रोशन चांगलं बॅटल नक्की रंगेल. चांगली मॅच नक्की रंगेल ही. केदारनाथ डपलवाडी आणि बिरेवाडी यांच्या दरम्यान. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक बाईच्या स्वरूपात एक धाव. नेक्स्ट मॅच केंजलवाडी आणि जोगाईवाडी दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टच साठी लगेचच यायचंय. सेकंड राऊंडची मॅच रंगली जाईल. केंजलवाडी आणि जोगाईवाडी 3 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या आणि टॉस साठी आपण या ठिकाणी सज्ज व्हा. हा बॉल पाहू शकाल. चांगला स्ट्रोक कव्हर रिझन मध्ये बॉलला उडवलंय. लॉंग डी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी वेगाने 2 धावा पूर्ण. 2च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर 10 धावा. नेक्स्ट मॅच केंजलवाडी आणि जुगाईवाडी दोन्ही टीमचा कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन आपण या ठिकाणी सज्ज व्हा. राजाला आपण पाहतो ऑन स्क्रीन. आपण पाहू शकाल श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम क्षणचित्र टिपली जात आहे. सुवर्ण क्षण या स्पर्धेचे. आणि आता फलंदाज मात्र होईल बाद. दहा धावा धावफलकावर. एक विकेट गमावल्यानंतर कल्पेशच्या माध्यमातून दुसरी विकेट सुद्धा आता गमावली आहे. प्रत्येक क्षण अविस्मरणीय क्षणांना साक्षी देणारी स्पर्धा आपण पाहताय. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षण अचूकतेने टिपला जातोय. प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम आपण पाहताय श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचा सुद्धा खूप सारा आभार आपण या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून व्यक्त करतोय. चांगली बॉलिंग आपण पाहतोय आता बॉलर राजाची. विकेट घेण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. आतापर्यंत बॉल फेकलेत राजाने 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट सुद्धा कॅरी केली. आता मात्र फेकला बॉल वाईड. वाईडच्या इशाराने धावसंख्येला वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा वाईड. बॅक टू बॅक वाईड. बारा धावा धावफलकेवर जाऊन पोहोचतायत. 12 ऑन स्कोरबोर्ड. टीमची टोटल 12. 2 विकेट लॉस. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. पाहू शकाल वाईड यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. सुंदर बॉल फेकलाय बॉलर राजाने. याआधी घडलं त्याला महत्व नाही. आता घडेल त्याला महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट तुमच्या भूतकाळाने तुम्हाला क्रिकेटमध्ये ओळखलं जात नाही. तुमच्या वर्तमानाने तुम्हाला क्रिकेटमध्ये ओळखलं जात आणि तोच वर्तमान सिद्ध करण्यासाठी चालू आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष. हा बॉल पाहू शकाल. चांगला स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. काऊ कॉर्नर मध्ये आलाय 6 धावा षटकार. पाहू शकाल बॉटम हँडचा चांगला वापर या मॅच मध्ये बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिला. ताकदवर स्ट्रोक होता. अगदी पायामध्ये टाकलेला बॉल मिड विकेट मध्ये त्याला वाढवलं. सीमारेषा पार. 19 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. उमेश आणि कल्पेश बाद झाले. त्यानंतर रोहन आणि अभिजित आपण पाहता बॅटिंग करत असताना. रोहनच्या बॅटमधनं एक 6 धावा सुद्धा आल्या. एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये ऍड. अशा वैयक्तिक 5 बॉल आणि 8 धावांवर वैयक्तिक रोशन बॅटिंग करतोय. आणि अभिजित ते 1 बॉल पेस त्यांनी गेला. 1 धावेवर तो बॅटिंग करतोय. अशा पद्धतीने 19 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलाय.
अजूनही 12 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक. थोडंसं स्पीडअप करा आपण. लगेचच टीम केदारनाथ 11 डप्पलवाडी आणि भैरवनाथ विरेवाडी दोन्ही टीम आपण लगेचच स्पीडअप करा. विरेवाडी टीम पण लगेचच मॅच चालू करायची आहे. तिसऱ्या स्पेन मध्ये बॉलर रबी. चला पंचांनी थोडा स्पीडअप घ्या कारण खेळायला खूप उशीर होतोय. चांगला बॉल टाकलेला आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल हॅमर केलाय. कॅचची संधी होती. संधीचा सोन आणि फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. पुढील दोन्ही संघांनी खेळण्यासाठी तयार राहायचंय. चला पंचाने थोडा स्पीडअप घ्या. चला खूप उशीर झाला आपला. एकोणवीस धावा 3 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट रवीला प्राप्त. चांगला स्ट्रोक लॉंग रिजन मध्ये. सतीश कडनं झाली आहे चुकी. चुकीला माफी नाहीये. रन्स मिळाला तर 4. टीमच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 23 धावा. आयुष्य छान आहे. रडतोस का बेडा. लढण्यास छान आहे. काट्यात फुलाची झुलती कमाने. जगणे निरर्थक बनतो तो रेमाने. 2 बॉलचा खेळ समाप्त आतापर्यंत. जुगाईवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी किंजरवाडी टीमला इन्व्हाइट केलंय. यापुढे प्रत्येक मॅच 3 ओव्हरची होईल. एकदम उंच बॉल गेला होता पण कॅचची संधी मिळाली नाही. त्यांनी 10 रन काढलेले. दुसऱ्या धावेचा पण चांगला प्रयत्न झालेला आहे. योग्यरित्या 10 रन काढलेले. टोटल 3 रन झालेले आहेत. सव्वीस धावा धावपलकावर 26 ऑन स्कोर बोर्ड. 26 धावा 2 ओव्हरचा 26 धावा आतापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप होता. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट आपण करू नका. सहकार्य करा. योग्य जो निर्णय पंच या ठिकाणी देत आहेत. नक्कीच वाईटचा इशारा. अंतिम डिसिजन. चला मॅच चालू करा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 28. बॉल आतापर्यंत फेकले गेले त्या मॅच मध्ये 5 बॉल. 1 बॉल शिल्लक. तिसरा स्पेल मधला. फटका फसलाय. कॅचची संधी. कॅच झाली. ड्रॉप. कॅच सुद्धा ड्रॉप आणि बॉल सुद्धा चौकारासाठी फरार.
आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 32 धावा. आजच्या या खेळासाठी सामनावीर म्हणून ज्यांनी आपल्याला टी शर्ट दिले, जय हिंद करिअर अकॅडमी शेंद्रे सचिन जाधव सर यांचं आयोजकांतर्फे आभार मानण्यात येत आहेत. 32 धावसंख्या स्कोरबोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 32 धावा, 3 विकेट लॉस. डप्पलवाडी 6 बॉल महत्वपूर्ण मॅच मध्ये. चला स्पीड वाढवा सगळ्यांनी खेळायचं, जरा पंचांनी पण स्पीडअप घ्यायचं आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पुढील चेंडू मारलेला आहे उंचरित्या आणि गेलेला आहे षटकार. 6 रन मिळालेले आहे त्या संघाला. धाबा धावपलकावर. 38 ऑन स्कोरबोर्ड. 6 धाबा. ऑन साइडला पाहू शकाल खूप सारे षटकार या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत मारण्यात आलेत. लेग साइडला चांगली बॅटिंग होती आहे. रोशनच्या बॅटमधनं 6 धावा. रोशनने आतापर्यंत एका हाताने किल्ला लढवलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर. पुन्हा एकदा 6. चव्वेचाळीस धावा धावपलकावर. दुसरा बॉल काढ बर. पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चला स्पीडअप वाढवा. 44 धावा धावपलकावर. आणखी एक बॉल पाहू शकाल. मिड विकेट डिझाइन मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि हाई बॉल. बॅक टू बॅक तिसरा 6 षटकार. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा और कदम पर तुमको सलाम होगा. डटकर मुश्किलों का सामना करना है दोस्त, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर रोशन. पन्नास धावा धावपलकावर. नक्कीच पंच निर्णय द्या. षटकार की चौकार. चौकार. 48 धावा धावपलकावर. असं वाटलं होतं की बॉल निघून गेला सीमारेषा पार, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी चौकार गेला. बाईटचा इशारा. चला स्पीडअप घ्या जरा. पुन्हा एकदा चांगला बॉल या मॅच मध्ये फेकला बॉलरने. 50 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्या. 4 बॉल साठी समाप्त. 50 धावा धावपलकावर. 2 बॉल महत्वपूर्ण आता मॅच मध्ये.
पहिल्या इनिंग मधले. क्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. एक धावेचा प्रयत्न, रनआउटच्या माध्यमातून विकेट. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड बसती रावली 50. पुन्हा एकदा कॅचची संधी. शेवटच्या बॉलवर विकेट. धावसंख्या स्थिरावली 50. 51 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये. आज आपल्या मॅचेससाठी ज्यांनी प्रथम संघाचं पारितोषिक दिलं माननीय श्री पोपटराव नाना कदम. द्वितीय पारितोषिक अभिजित जाधव दादा तारे. तृतीय पारितोषिक खोत बावकी जंगलवाडी दत्ता पाटील साई व्हेजिटेबल बायखळा. चतुर्थ पारितोषिक अभिजित पाटील काका मित्र परिवार तारे विभाग. आणि या संघांसाठी चषक प्रथम चषक देत आहेत जनार्दन शरद साळुंके फौजी. द्वितीय चषक श्री रमेश शंकर साळुंके शिवसेना शाखा प्रमुख जंगलवाडी. तृतीय पारितोषिक श्री संपत राजाराम सावंत. आणि चतुर्थ पारितोषिक श्री प्रकाश साळुंके क्लासिक मेन्स आणि वेअर. सातारकर चषक 2024 पर्व पहिले. सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या खेळ चला पंचांनी स्पीडअप घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला 2 मिनिटाच्या आतमध्ये 1 मिनिटामध्ये सगळ्यांनी मैदान घ्यायचंय. आजच्या विरेवाडी टीम आपण लगेचच बॅटर पाठवायचे आहेत. डबलवाडी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरायचंय. डपावाडी संघ खूप उशीर होतोय. पेनल्टी लावण्यात येईल. सन्मान्य आदरणीय सोमनाथ साळुंके आपण कॉम्बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं या ठिकाणी विनंती येते. सॅम आपण कुठे असाल तर आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. आजच्या या खेळासाठी मालिकावीर म्हणून सचिन साळुंके यांनी प्रत्येक संघास एक टी शर्ट दिले आहे. दुसरे मालिकावीर आहेत होम थिएटर संतोष सावंत जुगायवाडी आणि संकेत बालगुडे दिवाशहर. उत्कृष्ट फलंदाज चषक आणि शूज विनोद दत्तात्रय सावंत व प्रदीप रामचंद्र साळुंके. चला बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवला. बॅट्समन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या मॅच कव्हर अप होणं बाकी, थोडं सहकार्य करा. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. क्षेत्ररक्षण करून घ्या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅट्समन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे या सर्वांचं आभार. सूरज साळुंके, बाळू चव्हाण, विकास साळुंके, रवींद्र साळुंके, अमर पवार, प्रकाश साळुंके, अक्षय साळुंके, विलास साळुंके, काशीनाथ महादेव साळुंके, गणेश जगताप, कृष्ण चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, उत्तम चव्हाण, भुजंगराव शंकरबाई साळुंके, बजरंग साळुंके, लक्ष्मण साळुंके, कोंडीबा हरिबा चव्हाण, सुरेखा कंक, जीवन वाडकर, जालिंदर बोरगे, सूरज चंद्रकांत साळुंके,
शंकर अशोक सावंत, सूरज तानाजी साळुंके, शब्बीर शेख. चला सगळ्यांनी तयारीचं क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. पंचांनी 16 स्पीड. बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला बॅट्समन आपल्याला वारंवार विनंती केली आहे. लक्ष्मण साळुंके, आदर्श राजे, किराणा स्टोअर परतवाडी, अनिल अरुण साळुंके, उमेश साळुंके, विजय विठ्ठल साळुंके, संदीप शिंदे आणि महेश जाधव या सर्वांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. आयोजकांतर्फे या सर्वांचं आभार मानण्यात आहे. चला स्पीडअप या थोडं. बॅट्समन, पंच सर्वांनी सहकार्य करा. 24 बॉल 51 धावांचं लक्ष. एक पण मॅच अशी पटापट नाही झाली. लेट झाला म्हणून 2 वाजे संपले पाहिजे. आजच्या या स्पर्धेसाठी मैदानासाठी सहकार्य केले निलेश देवरे, उमरज शाखा प्रमुख, तिरुमल्ला तिरुपती मल्टीएस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. सन्मान चिन्ह व चषक तानाजी रामचंद्र साळुंके, विजय चव्हाण. चला पंचांनी स्पीडअप घ्या, पंचांनी स्पीडअप घ्या. स्पर्धेसाठी चेंडू शुल्क. मॅच धाबा धावपलकावर. मेंढेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना बॉलर कल्पेशवर जबाबदारी होती, परंतु जबाबदारीने खेळ आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये केला नाहीये. चांगली बॅटिंग बॅटर शुभम करत असताना आपण पाहताय. 17 धावा धावपलकावर तब्बल जाऊन पोहोचली आहे. फक्त बॉल फेकलेत आतापर्यंत 3. हा बॉल पुढे टाकलेला बॉल होता, पाहू शकाल एक सिंगल. 18 धावा धावपलकावर 4 बॉलचा खेळ समाप्त. चला चला स्पीडअप घ्या. धावा धावपलकावर जाऊन पोहोचले. थोडं स्पीडअप घ्या. चला लगेचच बॉलर रेडी बा आपल्या बॉलिंग मार्क वर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट इनसाइड एज लागली. पुन्हा एकदा थोडंसं फंबल, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फक्त आणि फक्त 1 रन, शॉर्ट रनचा या ठिकाणी कॉल येतो पंचांच्या माध्यमातून. 19 धावा धावपलकावर. चला सर्वांनी स्पीडअप घ्या, खूप उशीर होतोय. पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला चांगला सामना पाहायला मिळालेला आहे. बॅटमधून जोरात मारलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षणाला बॉल अडवण्यात यश आलेलं आहे. चांगली फिल्डिंग आहे या ठिकाणी. नेक्स्ट मॅच जुगाईवाडी आणि किंजलवाडी. जुगाईवाडी टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचंय. स्पीडअप घ्या सगळ्यांनी, खूप उशीर होतोय. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर तब्बल 21. 5 बॉल 19 मध्ये शुभम बॅटिंग. चला मॅच चालू करा. चला आपण पंचांनी स्पीडअप घ्यायचंय. चला पंचांनी थोडी गाय करायची आहे.
चला चला लवकर घ्या. पुढील सामने खेळायचे आहेत. पहिल्या षटकाचा सामना झालेला आहे. टोटल स्कोर झालेला आहे 21 धावा धावपलकावर 6 बॉलचा खेळ समाप्त. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर तयार सचिन. ही बॉल चांगला स्ट्रोक पाहू शकाल. कॅचची संधी होती. कॅच पुन्हा ड्रॉप मॅच मध्ये होते. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. प्रत्येक मॅच मध्ये कॅच महत्वाची नक्की असते आणि ज्या ज्या वेळेला फलंदाजाची कॅच सुटते त्या त्यावेळेला नवीन संधी त्याला क्रिकेटच्या मैदानात भेटत असते आणि तो आपला बॅटमध्ये रंग नक्की उरलत असतो. संधी भेटली या बॅटरला. कशा प्रकारची खेळी या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून होईल येणारी बेल सांगून जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये शुभम आणि विक्रम यांनी चांगली खेळी दाखवलेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा सामना चालू झालेला आहे. नो बॉलचा इशारा पाहू शकाल. नो बॉलचा इशारा. अगदी लाईनच्या बॉल पाय पुढे पडला. नो बॉलचा इशारा आलाय. थोडस दडपण आता बॉलिंग एंडवर रिलीज होत असताना आपण पाहताय. प्रेशर फ्रीची संधी आता बॅटरकडे आणि या संधीचा कशा प्रकारे लाभ घेतला जाईल येणारी बेल सांगून जाईल. 23 धावा धावपलकावर फ्रीची संधी. परंतु 4 धावा नक्की भेटतील. चांगला बॉल सुद्धा होता. स्टंपला लागून बॉल अगदी पाहू शकाल सीमारेषा पार गेला आणि नशिबाने साथ दिली आहे. प्रीड बॉलवर अशा प्रकारचं सुद्धा समीकरण घडतं पाहू शकाल. क्रिकेटच्या मैदान घडलंय. सुरेख बॉल होता. स्टंपला बॉल लागून निघून गेला सीमारेषा पार आणि भेटल्या 4 धावा. चला स्पीड अप घ्या पंच. 27 धावा धावपलकावर. 51 धावांचं लक्ष असताना 27 आतापर्यंत झाल्या आहेत. अजूनही 24 धावांचं लक्ष पार करायचंय. आता चांगला बॉल फेकलाय. गती पाहू शकत चांगली होती. चांगला टप्पा सुद्धा होता. डॉट बॉल फेकलाय बॉलरने सचिनने. 27 धावा स्थिरावली आणि जिंकायचं असेल तर अशाच प्रकारचे बॉल फेकणं अनिवार्य असेल मॅच मध्ये बॉल सचिनला. चांगला स्ट्रोक पाहू शकाल. गॅप शॉट सिलेक्शन. अगदी वेगाने बॉल धावतोय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु बॉल थांबणार नाही. बॉलने जिंकले रेस आणि भेटतो 4 धावा. धावा धावपलकावर 4च्या मदतीने 20 धावांची गरज अजूनही. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. थोडस फंबल विकेट कीपर कडून. 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. चला स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर बॅटर आपण टीम मीटिंग करू नका. चला स्पीडअप पंच. पुन्हा एकदा या मॅच मध्ये डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 32 धावा धावपलकावर. नशीब सुद्धा क्रिकेटमध्ये लक फॅक्टर सुद्धा महत्वाची गोष्ट असते आणि आतापर्यंत लक दिलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आताच बेरेवाडी टीमला 12 बॉल 19 धावांचं लक्ष्य.
संघ जुगायवाडी ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला पंचांनी स्पीडअप घ्या चालू मॅचमध्ये. चला मॅच चालू करा. चला पंच स्पीडअप घ्या जरा. पुढील सामन्यासाठी जुगायवाडी संघाने ही मॅच झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. ही आयोजकांकडून विनंती आहे तुम्हाला. चला चालू मॅचमध्ये पंचांनी स्पीडअप घ्या जरा. नो बॉल पुन्हा एकदा. प्रत्येक चेंडू झाल्यानंतर खूप उशीर होतोय. अंतिम निर्णय असेल, आपण चर्चा करू नका. तुमचा निर्णय द्या. नक्कीच नो बॉल. फ्रीची संधी. शॉर्ट ट्रॅकर बॉल सीमारेषा पार पाठवलाय. मॅचची हवा सर्वपणे या मॅच मध्ये निघून झाली आहे, कारण चांगली बॅटिंग आपण पाहताय. विरेवाडी टीम करत असताना जवळपास कमबॅक करायचं गरज होती मॅच मध्ये. आपण जर विचार केला तर चांगला धावसंख्या उभारली होती धावफलकावर टप्पलवाडी टीमने, परंतु डिपेंड करायच्या होत्या. परंतु डिपेंड करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली विरेवाडी टीमची. थोडंसं अपयशाच्या सावट आता येतंय डपरवाडी टीम समोर. 39 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलाय. हा बॉल स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. पुन्हा एकदा नक्कीच चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येतोय. पंच कशासाठी चेक करायचं, वाईट साठी की
सर लिगल बॉल, ग्राह्य बॉल, वाईट बॉल नाही आहे. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आपला मॅच चालू करा. पुढील संघ केंजळवाडी, त्यांनी तयार राहायचंय. चला स्पीडअप घ्या पंच. बॉल 3 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. 39 धावा धावफलकावर. चला स्पीडअप घ्या पंच. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साईड रन करत असताना लॉंग लेग रिझन मध्ये. एक धाव, 1च्या मध्ये धावसंख्या स्कोर बरोबर 40 धावा. अकरा धावांची गरज. 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला सीमारेषा पार शॉर्ट ट्रॅकर बॉलला फेकून दिलं षटकारासाठी सिक्सर. 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज. विरेवाडी टीमला 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज. चांगला स्ट्रोक, पुन्हा एक सिंगल. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या पंच. सहा बॉल मध्ये 4 धावांची गरज. चला स्पीडअप करा, मॅच चालू करा. चला स्पीडअप घ्या. पुढील सामना जुगायवाडीसाठी आधीपासून सूचना आहे. हा सामना संपल्यानंतर तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा कालावधी, 1 मिनिटामध्ये तुम्ही करायचंय आणि 3 ओव्हरची मॅच राहील. चांगला बॉल टाकलेला आहे, डॉट बॉल. 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज. पहिला बॉल तर डॉट आलाय. एका बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा सोपा झेल कठोररित्या पकडणं म्हणजे क्रिकेट. तर एखादा नावांत फलंदाज शून्यावर बाद होणं म्हणजे क्रिकेट. तर एखादा नौका फलंदाज षटकाराने चौकार मारणं म्हणजे क्रिकेट. आणि तेच क्रिकेट या ठिकाणी रंगत असताना आपण पाहताय. दोनच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आणि फक्त 2 धावांची गरज आता मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मॅच फिनिश. अभिनंदन टीम श्री भैरवनाथ 11 विरेवाडी आणि हार्ड लक बॅड लक केदारनाथ 11 डपलवाडी. चला पुढील सामना केंजळवाडी विरुद्ध जुगायवाडी. जुगायवाडी संघाला विनंती आहे
की आपल्या खेळात खूप उशीर झाला आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही आपली फिल्डिंग लावायची आहे आणि केंजरवाडी संघाने आपले 2 बॅट्समन खेळासाठी मैदानात उतरवायचे आहेत. पंचांनी ही सहकार्य